आमचे मित्र ॲडव्होकेट तारक आरोलकर यांचा या ठिकाणी सत्कार आता संपन्न झाला. सगळ्यांच्या साक्षीनं त्यांच्या समाजाच्या कार्याची पावती आज सत्काराच्या रूपानं त्यांना आज या ठिकाणी देण्यात आली. एक वयाच्या 46व्या वर्षी म्हणजे 46 इयर्समध्ये त्यांनी अनेक अशी उच्च पदं प्राप्त केली. समाजाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करण्याचा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ते सामाजिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, अशा विविध अंगांना स्पर्श करण्याचा मान आमचे मित्र तारक यांनी पटकावलेला आहे. या ठिकाणी मी आजच्या या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. एक खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि तारक यांच्या कार्याला आज जी पावती मिळाली, त्यांच्या अनेक अंगांना त्यांनी स्पर्श केलेल्या गुणांना एक प्रोत्साहन त्यांच्या समाजानं आज त्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या समाजाकडून मिळणारी थाप ही अत्यंत मोलाची असते. आपल्या माणसानं आपलं कौतुक करावं हे नेहमी आपल्याला वाटतं. जसं लहानपणात आपल्याला कुठलंही बक्षीस मिळालं की आपले आई वडील, आपले आजी आजोबा, आपले काका काकी हे सगळेजण आपले कौतुक करतात. ते कौतुकाची थाप ही सातत्यानं जसं वय वाढत जातं तशी कौतुकाची थाप ही अनेक मान्यवरांकडून आपल्याला सातत्याने मिळत असते. आणि आज गोमंतक भंडारी समाजानं त्याचा हा या ठिकाणी सत्कार केला. दोन गोष्टींची सारखी गरज असतात. लायफान ह्यो दोन गोष्टी घेऊन गेल्या करून पुढे जातात. एक म्हणजे डिसिप्लिन आणि डेडिकेशन. ह्यो दोन्ही गोष्टी म्हाका शिकपाक मेळ्ळ्यो पोलीस डिपार्टमेंटान. 12 वर्सां सर्वीस करून जे डिसिप्लिन शिकलो आणि जे डेडिकेशन टुवर्ड्स सर्वीस जे 12 वर्साच्या कार्यक्रमात शिकलो ते अजून पर्यंत माझ्या लायफान चलता. आणि खरेंच म्हाका तर माझे पर्सनल मान्यता आसा की जर तुमकां तुमच्या कामात तुमचें डेडिकेशन ना जाल्यार त्या कामाक तुमी खंयच फुडें सरपाक शकना. आणि ते काम करतना जर डिसिप्लिनान काम करिना जाल्यार तुमी खंय तरी सांडटले. कसल्याय कामात ही दोन्ही गोष्टी सदांच घेवंक जाय. म्हाजो ल्हानपणा पासून हे एड्युकेशनाचेर हांव जेन्ना सर्वीस करतालो त्या सर्विसीनच हांवें म्हाजें ग्रॅज्युएशन कंप्लीट केलें. खरेंच हांव धन्यवाद दिता म्हाज्या हायर ऑफिसरान SP तेंच्यांनी. हांव ऑफिसान कामाक आसतना तेंच्यांनी म्हाका कसलो कामान तूं म्हणजे आमचे SP सगळे IPS ऑफिसर तुम आगे बढ़ो, हाँ लीव का हमारे ऊपर है, हम दे देंगे. और म्हाका कंटिन्यू तेंच्यांनी 6 वर्सां लीव दिली. माझे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे पुलीस डिपार्टमेंटान जालें. ग्रॅज्युएशन कंप्लीट केलें 3 वर्सां आनी जी LLB 3 वर्सांची केली ते पुलीस डिपार्टमेंट आसतना कंप्लीट केलें. तर 6 वर्सां कंटिन्यू म्हाका जी हेल्प केली त्या ऑफिसरांचे म्हाका जे माझे आता काम आहा त्या कामां खातीर तेंचो म्हाका जो हेल्प मेळ्ळा त्या खातीर ह्या स्टेजीर हांव पावलो आसा. आनी जेन्ना म्हाजी LLB कंप्लीट जाली तेन्ना हांवें विचार केलो आमी आमच्या डिपार्टमेंटान 24 वर्सां सर्वीस. आमच्या डिपार्टमेंटाचे ऑफिसर PI राया नाईक हांगासर हाजीर आसा, आमच्या मदीं बसलेले आसा. तांकां सारकें खबर आसतलें 24 वरां सर्वीस. 24 वरां तूं 24 वरां मागीर 25व्या वरां घरा वयतलें म्हणून गॅरंटी नासता. तर कंटिन्यू वयता कोण डिलिव्हर जाल्यार कंटिन्यू वयता. बट त्या खातीर जेन्ना म्हाजें LLB कंप्लीट जाली तेच्या नंतर हांवें विचार केलो की आतां जी गोंया खातीर सर्वीस केल्ली आसा देशा खातीर सर्वीस केली 12 वर्सां ती सोडून आनी आतां भायर सरपाचें आनी समाजा खातीर एक काम करपाचें तें डिसिप्लीन घेवन जर हांव
24 वरां देशा खातीर काम करूं शकता सर्विसीन रावन, तर एक 12 वरां डेडिकेशनान समाजा खातीर काम करतलो हें ध्येय घेवन एक प्रॅक्टीस करतलो म्हणून भायर सरलो डिपार्टमेंटान. पण डेलीचो खेळ वेगळो आसता, प्रॅक्टीस थोडी दीस जातली. आमच्या रक्तान म्हणजे म्हाज्या बापायच्या घरात जे कन्स्ट्रक्शनाचें आहा त्या रक्तान म्हाका परत कन्स्ट्रक्शनाच्या लायनीन हाडलो 2012. आता 1 जानेवारी 2022 म्हाज्या सायन्सच्या डेव्हलपमेंटाक 12 वर्सां कंप्लीट जाल्लीं आसा. तर ह्या 12 वर्सां त्या डेडिकेशनान आनी डिसिप्लिनान म्हाजो स्टाफूय हांगा फाटल्यान आहा तेन्ना खबर आसतलें हांव खूब डिसिप्लीन ऑफिसानूय वायटा. म्हाका कसले जी कामां वेगळी कितें आसा जाल्यार ते ऑफिसान हांव इम्प्लिमेंट करिना. सगळ्याक फुडें घरांतले समाज बांदव, म्हाजे फॅमिली मेंबर्स आनी मित्र परिवार अशें जे आहा तुमकां सगळ्यांक म्हाजो मना पासून नमस्कार. आयज एक वेगळोच आनंद आसा, कित्याक जशें तुज्या बाई सांगलें जेन्ना तूं काम करता नाल्यार कितें कार्य करता नाल्यार तूं जे समाजान जे व्यक्तिमत्व आहा जर अशें रिकॉग्निशन मेळना जाल्यार तेजो कांयच यूज जायना. आनी म्हाका एक बरो अभिमानाची गोश्ट दिसता की समाजान म्हणजे त्या समाजान म्हाजो जल्म जाला त्या समाजान म्हाज्या कार्याचे जे दखल घेतली आनी हो येदो मोठो जो कार्यक्रम घडोवन हाडलो खरेंच बरें दिसता पळोवपाक. आनी तेच्या पेक्षा चड बरें दिसता पळोवपाक ह्या कार्यक्रमाक जे तुमी सगळे हांगासर हाजीर रावल्यात. ह्या असो एक पळोवंक गेले जाल्यार सगळीं भाशणां कार्यक्रमान कांय जशे एंटरटेनमेंट आसता तशें कांय ना, तरी सगळे जाण बसून आसात. खरेंच ही तुमची आपुलकी पळोवंक मेळटा हांगासर. हांवें जेन्ना म्हाजें काम स्टार्ट केलें म्हाका कळोंक पसून ना केन्ना ह्या कार्यान हांव फुडें फुडें वचत रावलो. आमचें जशें एड्युकेशन सरकारी शाळा जी पेड्यान आसलेली ती मराठी मिडियमान आमचें एड्युकेशन जाल्लें. म्हाका उगडास आसा हांव जेन्ना जनता हायस्कुलान पावलो 5वेन थंय इंग्लीश आसलेली. आमकां मराठी मिडियमान इंग्लीश 5वेन कांय ना. असो एक वेळ येयलो आमचो कामत सर आसलो इंग्लीश शिकयतालो. म्हाजें नांव पासून म्हाका बरोवपाक येनासलें सारकें. म्हाज्या भयणीन म्हाका एक स्पेलिंग सांगलेली म्हाज्या नांवाची TIRIK. हांव तीच बरयतालो. कामत सर म्हाका सारकें बरोवप आमी बऱ्या रायटिंगान बरयलें. अरे सारकें बरय आनीक बऱ्या रायटिंगान बरयलें पूण स्पेलिंग तीच. तुका स्पेलिंग सांगना टिचरांनी तुमच्या म्हणा शाळेन आमी मराठीनूच बरयताले शाळेन नांव, इंग्लिशीन बरोवपूच ना. पयलीं फावट बरयलें अशें. पूण मागीर जे 5वी ते 10वी जे म्हाका शिक्षण मेळ्ळें हांव खरेंच जनता हायस्कुलाचो आभारी आहा. त्या स्कुलान जे म्हाका मोल्ड केलें तेज्या खातीरूच ह्या लेवलाचेर हांव पावल्लो आसा.